झालं वहिनी? झालं. होय. ते काय करते? काय माहिती, असतील काहीतरी करत असेल का झोपल्यात काय माहिती. कामं झालीत ना आता, मग काय आराम करत असतील. हा, तिला 12 महिने आराम लागतो. असं का बोलताय? लय खुनसाड आहे ती, दिसते जशी नाही. नाही हो, लग्नाच्या आधी 2-3 महिने मी इथं होते, ते आल्यावर 2-3 महिन्यांनी लग्न झालंय माझं. सासरवास केल्यासारखं केलाय तिने. तुम्हाला माहितीये का काय? तुम्हाला काय म्हणते माहितीये का? काय ड्रेस घाली ती, काय हिंडती, काय दारात झाडी ती सारखं, गावातली माणसं दिसत नाही तिला, काही दिसत नाही. सारखं ते लिपस्टिक लाव, काजळ लाव, त्या हातात पायात पैंजण घाल मोठं मोठं, रोज नटते असं म्हणत होती. पण मी म्हटलं जाऊ द्या, कशाला उगाच दोघींच्यात वाद लावायचे, म्हणून मी काहीच बोलले नाही बाई. मला सवयच नाही बाई तसली, मी कुणाचं ह्याचं त्याचं कधीच करत नाही. तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत लय गोड बोलतात माझ्यासोबत. हा, ती तशीच आहे. मी तुम्हाला म्हणलं ना, मग ती तशीच आहे. लग्नाच्या आधी पण माया तसंच करत होती. माझ्या मम्मीची कवा भांडण लावून देत होती. आता माझी मम्मी नाही म्हणून. माझी मम्मी होती तेव्हा पण मला त्यांनी तसंच केलं. नका रडू, मी आहे ना. म्हणजे ही मला तुमची माया येते हो, मला तुमची माया येते. तुम्हाला आई नाही हो, मला तुमची माया येते. माझं तसं झालं तिकडं, म्हणून मी आली इकडं. नका रडू ग, मी आहे की. मला माहित नव्हतं हे असे आहेत म्हणून. माझ्याशी तू काय म्हणली का चांगली चेचत जा तिला. लय हे तोंडवाशी, लय बेकार आहे ती बाई. लय कुठून आली काय माहित. मी म्हणत होते भावाला, यासोबत लग्न नको करू. माझी मैत्रीण होती, आपल्याच कास्टची होती, चांगली होती पोरगी. म्हणत होते त्याला तिथली कर, तर म्हणलं नाही नाही नाही, मला नाही करायची, मला नाही करायची. म्हणलं मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, मला लव्ह मॅरेजच करायचं आणि हीच करायचंय. दिसाय बी देखणं नाही ना, काही नाही, कुठलं आणलंय करून आणि कुठलं नाही की माय. मग आधी का नाही सांगितलं, मग बघितलं असतं की मी पण बोलले असते की तिला. हा, आणि म्हणती त्या दिवशी बाया मी रानात गेले आणि माया पातेल्यातली भाजी नेली. कुणी? मी होय? हा, म्हणली रोज सारखी ताई सारखी भाजी नेती, सारखी भाजी नेती, काय बी नेती. नवजून इडली सांबर काय केलं खायला तर लगेच नेती म्हणत ओतून, अशी म्हणत होती मला. अहो, मी एवढं लोणचं घातलं होतं माझ्या आईसाठी, ते त्यांनी घेतलं, पण मी एका शब्दाने पण बोलले नाही त्यांना काही. आणि त्या माझं खाणं काढायला लागले घेतलं तर. आणि तू काय त्या कपाटातली साडी चोरली होती का? म्हणली बाया, तिने म्हणली माई साडी चोरली, अशी बोट मोडू श्राप देत होती बाई. मला आवडलं नाही तरी पण मी एक शब्दाने बोलले नाही बाई. माझ सवयच नाही तसली सांगायची. काय इकडं तिकडं मी कवच केलं नाही आतापर्यंत. माझ्या 2-3 साड्या तिच्याकडेच आहेत, ते घेऊन गेलेली. तिची एक साडी मागितली अशी बोलती होती मला. अशी हनुमंती धरून लय माया मस्तकात बसलेली आहे. माया लग्नाच्या आधीपासून लय माया जाच केलाय. मला म्हणायची भांडी घास, कपडे धुणं धु, हे कर ते कर, लय काम सांगायची बाई मला. लय बेकार बाई आहे ती, माहितीये का? निस्तीवरनं गरीब गाईन पोटात पाय आहे तिच्या. लय बेकार बाई आहे ती. मी बघतेच आता त्या भवानी का माझ्या माग अशी हे करते का ती माझ्याबद्दल. थांबा, तेच तिला आता मी चांगली. ऐका, तुम्ही जाताना मा नाव सांगता, मा काय नाव घेऊ सांगू नका. तुमच्या चांगल्यासाठी बोलते, मला काय नाही बाई. मी 2 दिवसाची पाहुणी आलेली, मी कशाला काय म्हणू, आधीच माझं असलं झालेलं. नाही तुम्हाला कशाला काय बोलू. उलट मोठी जाऊ म्हणून मी आतापर्यंत गप्प बसले. माझी गोड बोलून ही माग अशी थेर करते. बस ऐकन ती तिथं आली वाटतं. थांबा, तुम्ही जरा थांबा. जरा काय करा, मी आता तुमच्यापाशी बसले ना, म्हणल्यावर ना तिला डाऊट येईल. जरा थोडं मी त्यापाशी जाऊन बसते, तेव्हा तुम्ही या. तोवर येऊ नका, तो दुसरं काहीतरी करा बरं का. तसंच करते. हा, नाही तर उगाच तुमचं माझी शपथ घ्या, सांगणार नाही मग. हा, तुमची शपथ नाही. हा, सांगू नका बाई. मा सवय नाही इकडं करायची. सांग तुमचं नाव. बरं झालं पण तुम्ही मला सांगितलं. हा, नाही तर मी उगाच मोठ्या जावाच्या प्रेमात तू बुळले होते. मग काय, तुम्ही इकडेच बसा, मी लगेच येते. आता कसं वाटतंय, लग्नाच्या आधी लई छळ केला ना माझा. झाला हिचा नोटीस निघा ना बी. इकडे माग आवाज येतो वाटतं हिचा. ताई, हिथं आहे का तू? हा, का ग भावाने? काय भावाने? मग अरे तुला कोण बोलती? अरे तुला काऊन बोलते म्हणजे काय भाऊ? काय माझ्या माग काय चाललं? तोंडावर गोड बोलायचं आणि मागून हे करायचं का? हा, अगं मी तुला चांगलं समजत होते. मी तुला किती प्रेमाने वागत होते, बहिणीसारखं. आणि तू मला डायरेक्ट अरे तुलाच बोलायला लागली आज. अरे तुला नाही का पूजा करू आहे का तुझी? काय झालं? काय झालंय काय तुला? काय सांगते लोकांना? माझ्याकडून मी भाज्या केलं का भाजी घेऊन जाते, इडली घेऊन जाते, लोणचं घेऊन जाते, माझ्या साड्या चोरती. कोणती साडी चोरली का तुझी? कोण म्हणलं तुला? चल कोण म्हणलं तुला? दाखव. कोण म्हणलं मी काय सांगू कोण म्हणलं? मला ऐकायला आलं. काय कळलं? सांगितलं मला बरोबर. काय ऐकलं? लोकांना सांगते मी तुझ्या कपाटातल्या साड्या चोरल्या होय का? कोणती साडी चोरली तुझी? माझ्या 2 साड्या तुझ्याकडे आता पण ते एकदा तरी बोलले का? अगं पण मी म्हणलेच नाही कुणाला असं. मी म्हणेन का तुझ्या
विषय असं काय बोला का कुठं मग मला खोटं सांगतात का येऊन? सांगणार आहे सांगितलं असेल तो खोटं आपल्या दोघीत भांडण लावायसाठी. काय भांडण अगं समजूतदारपणाने घे जरा. मी तुला काय काय समजलं पण आणि मोठं आहे म्हणून आता पण त्याला ऐकून घेतलं, पण मला वाटलं नव्हतं माझ्या मागं तुम्ही अशा आगला होता माझ्याबद्दल. आता लय झालंय हा. हात खाली मला पण येतो हात चालायचा. ऐकून घेत होते म्हणून ऐकून घेत होते. काय तरी काय आहे? काय हे काय आहे? अरे तू रे झाली तू डायरेक्ट. नाही मग पूजाच करत बसते तुमची. तू आवाज शांत घालून. बस अजून बी शांत बस. काय मी शांत काय बस? बोलली नाही कुणाला. म्हणजे माझ्याबद्दल माग असं बोललं मी काय तुम्हाला तरी मी बाळा करत बसू का मोठी जाऊ म्हणून? अगं प्रेमानं बोलत बसू का तुमच्यासोबत? अगं किती बोलशील मग आता. बस ना थोडं बंद ठेव ना ती जरा कटरी सारखं. हा तुझं लय जसं जगंगा जमुनाच हा. वाटत पवित्र नदी. तू आता गप बस हा. लय झालंय तुझं. लय ऐकून घेतलंय मी आता. ते बोट खाली करायचं. पोट खाली करायचं म्हणजे हात खाली करायचं कळलं ना? हात लावून दाखव ना मला. आतापर्यंत मोठी जाऊ आहे म्हणून. शासनाला करून तुझं असं मोठी जाऊ आहे म्हणून सगळं ऐकून घेतलं. हा? आणि तू मलाही करते होय ग. चांगली मोठी जाळ आहे म्हणून सगळं हे करतात. तू माझ्या मागे आग लावायची कामं कर. झाली फुदून गौरी लागली रडायला लगेच. तर लोकांना सांग माझ्याबद्दल मग मी सांगते. येऊ दे त्या नवऱ्याला त्याला पण बघ बोलते. काय तुझी बायको गुण हे करती? काही जागात राक्षस शिरलाय का कुत्र शिरलंय. येऊ दे त्या नवऱ्याला. डोक्यात पांगळी पिंगळी झाली का काय. हा मी पांगळे झाले तूच तेवढी चांगली राहिली. कोण भावानी होती काय नाही हिला शिकवणारी. तिचा जाळ करते. तिचं नाव सांगू दे हिनी. तिचा नाही धडा धडा पेट केला ना तिचं नेऊन बघतेच मी हिच्याकडं. ताई कसलं मारलं हो तुम्हाला? कुठं लागलं बघू? हाताला लागलं मारलं. तिचा जाळ झाला पेट झाला. कोणती भवानी होती काय नो. अहो पहिल्यापासूनच मग ती म्हणताय तुम्ही तुम्हाला काय हात पाय जळले होय? तुमची गाडी लागली तुमच्या हाताला. हा तुम्हाला मार खायचं. कुंदुल्या बायावनी काय बसता आता मी मारीन तुम्हाला. बघू बाया लय लागलं. अहो ती लय बेकार आहे बाई. नुसती नाचती इकडून तिकडून हिंडती कामाच्या नावानं बॉम्बाया लयच नको लागले. अहो सांगा की नवऱ्याला काय करता तुम्ही? तुम्हाला हाणायला येत नाही एवढं मेंटल कसे हो तुम्ही? मती म्हणताय का काय? ते बावळट आहे बाई तुम्ही. छे. आता काय केलं मी माझ्यावरची येत उभी. तुम्ही मी तिनं मारलं खाली पाडून तुम्हाला. तुम्ही काय झोपल्या होत्या काय? आता नाही आवडली ती मला. नुसतं खाऊन घरात बसायची काम आहे तुमच्या दोघींची. काय नाही सगळ्या जगाला तमाशा दाखवायचा. काय येडी बाया बाया पण ती कुणी सांगितलं मी असं हो काय तिला म्हणते? ताई. काय तिला कोणी सांगितलं असं हो. अम्मा काय माहिती बाई. ती बाई लय बाई ही मी कशाला बाई इकडलं इकडं करीत नाही बाई कधी. माझ्या सवयीच नाही ती. नाही तुम्हाला माहिती पहिल्यापासून माझा स्वभाव. तुम्ही मला लय जपलंय पहिल्यापासून तर मी कशी करीन बरं अशी. नाही तुम्ही नाही व शेजारी पाजारी तर एवढी कस काय आघाव. आणि मी तर कुणाला सांगितलंच नाही. अहो पहिल्यापासून सवय ना तिला. इथं तिथं तिच्यात जा हिच्यात जा. सकाळी उठल्यापासून 8 वाजल्यापासून सगळ्यांची दारं पुजत असते ती बाई. तेवढंच पडलेलं असतंय तिला. होय त्या शेजारच्या शालननं सांगितलं नसेल ना. तुम्ही त्या दिवशी नव्हत्या का मला सांगत? समोरच सांगितलं. अहो तुम्ही लय बावळट आहे. घरातले वस्तू मा फक्त सांगायचे. तिथं कशाला सांगितलं तुम्ही? तिनंच सांगितलं असं बाई. मा तिच्यावर डाऊट येत आहे. हा बाया तिच्या समोर सांगितलं होतं मी. आणि तिलाच माहित होतं फक्त. हा मी काय म्हणते हा. तुम्ही पहिले लय चालाक होत्या. आता काय तुमच्या डोक्यात भुसा भरलाय का काय? काना मारायची की तिला? आता दुसऱ्या बारीने जर काही झालं तर मा ती खाली पडलेली दिसली पाहिजे. तुम्ही नाही. हा पुन्हा आता बघतेस ती. हा गोट फुटत्यान पण तुमचं थोबड असं होतंय ती आल्यानंतर. चला आता लागलं का? बघतेस तिच्याकडे. हा. घराच्या बाहेरच काढते तिला. नवऱ्याला सांगा. चटवीला. हा सटवीला म्हणा. जा झाला ती झाला. काय झालंय नेमकं? त्या चटवीने मला पाडू पाडू हल्ले बाहेर. पाडू पाडू आणले? हा. कुठे ती? अजून घरात घुसून बसली अजून. उंदरीन कुठली. अरे अर्पिता, काय अरे काय झालंय? काय झालं? काय सांगते? झालं सुरुवात. शेवटी आग लावेच नावाच आग लावी. काय झालं म्हणजे? काय चालवलंय तुम्ही नेमकं? मला काय कळा ना तुमच्या दोघींच. अहो तुमची बायको तोंडावर गोड बोलती माझ्यासोबत आणि बाग मुडं आग लावती माझ्याबद्दल. काय केलंय तिने? विचारा ना काय केलंय. काय केलंय मी? तू तरी सांग मला काय केलंय. मला तर माहित नाही मी काय केलंय ती. लोकांना सांगते का ही माझ्या घरातलं नुसतं भाज्या बनवल्या का भाज्या घेऊन जाते सगळं घेऊन जाते कपाटातल्या साड्या चोरती. अरे मग मी चोर आहे का? म्हणजे माझ्या मानावर मला काही देतच नाही है ना? लोक आपल्या घरी येऊन सांगत काय तुला? सांगितलं मला कोणतरी. अरे जरा नीट ही करा, नीट शिका जरा वागाय. काय नीट वागायची का? नेमकं
नीटच वागत होते. तू लय बोलती बर का, जरा कमी बोल. काय लय बोलती? कान फोडात ओढीन एखादी. तुमचा रुबाब तिकडे तुमच्या बायकोवर हात खाली कर दाखवायचा. तिकडे. काय हात खाली कर, तुमच्या बायकोवर रुबाब दाखवायचा. काय दौरा आहे? कळतंय का तुला? हात काय दाखवतो माझ्या बायको दादा? अरे काय चाललंय तुला कळतंय का काही? अरे काय चाललं मग, हाणतो काय तिला? अरे आणू नाही तर काय करू? मग अरे यांना दोघीला वाजवल्या पाहिजे. अरे दोघीला वाजवाय नाही, पण तू माझ्या बायकोला काय बोलायचं म्हणतोय? बायको आहे कधी? तू हाय बायकोचा बैल. अरे बाईला तुला अक्कल पाहिजे, काय चाललंय आतापर्यंत आणि मला बैल करतोय. हेच बायकोचा बैल झाले तर. काय बायकोच बैल? तुझं लग्न तू नव्हतं नको तरी सांगू, आज बायकोचं लग्न बैल. लावलंय कस तरी आणि मला आज सांग, बळात बळात तिला हाणलंय. बघा ना, माझ्या मागं बिलकुल मारलं मला. काय केलंय तो? काय नेमकी पद्धत केली? मला बी लागलं हाताला, मला खाली पाडू पाडू आणलाय. काय वाटते तिथं? तुला लागलेलं दिसतं का? लागली बायको सांगाय की झाला का तू आमच्या दावायला? अरे जरा लाज धर, तू कोणाबरोबर बोलतोय तुला कळतंय का जरा काय? काय कोणाबरोबर बोलतोय? हा? हिला घराच्या बाहेर काढा आता. तू काय बस. मी काय जाऊ, तुम्ही तुम्ही जा. दोघांनी घराच्या बाहेर निघायचं. काय नाही काय थांबायचंच समज, नाही. आमचा हिस्सा आहे घरात. अरे येस आहे म्हणजे मग केलंय कुणी? मी काय केलंय. हिस्सा म्हणजे आम्ही बांधलंय ती घर. तुमचा काय संबंध? ए, तू गप, तू काल आली लागली काय बोलाय आम्हाला? अरे जमलं हिंडत होता तू, चला मला शिकवायला. हात ना लावायचा त्यांना. अरे माझ्या एवढा होतं, तुला लाज वाटाय पाहिजे. लहानाचा मोठा मी केलाय बापाच्या मागे. लहानाचं त्याची मोठं. लाज धर जरा. केलं असं ए, गप्प आहे. लहानाचं. तुमच्या तू बायकोला बंद समजून करू. सांगा. लहानाचा मोठा खराबाजी, माझा पण हिस्सा आहे, घराच्या बाहेर निघ म्हणून. हे काय झालं? आताच्या आधी दोघांनी बी बाहेर व्हायचं. चल, हो बाहेर तिकडे. माझ्या- हात नाही लावायचा. थांबायचं नाही दोघांनी बी. झालंय काय अहो, काय झालं काय सांगत आहे? विचारा ना त्याला काय झालंय. मोठा हनाय दाव होतं माझ्या बायकोला मला. ती रडते ही रडते झालंय काय कोणी रडत यार? मग कोणी कोणाला हाणलंय? हे तर एक तर ही म्हणती मला खाली पाड पाड हाणलंय, ती म्हणती माझे रक्त काढलंय. कशाला झाली म्हणलं तुमची इकडे हं, बघा हाताला परत अहो, काय आज मोठी जाऊ म्हणून आता पण लय प्रेमाने मी वागत होते. पण मला नंतर कळालं हे माझ्या मागे सगळ्यांना सांगतात का ही माझ्या घरातून हे चोरून नेते ते चोरून नेते. मग मी असं- चोर आहे का? तुझं काय झालं थांबा हा, तुझं मला बी सांगितलं एक जणांनी की ही माझ्या मागे लय घाण घाण बोलती, मला शिव्या देती. हा अहो मी काहीच बोलले नाही तुमच्याबद्दल. मी कधी शिव्या ही दिल्या? एक जण कोण आहे ती सांगा बरं एकदा. तुला कोणी मला सांगितलं? तुला कोणी एक सांगितलं? काम करा, तुम्हाला एक जण ही कोणी सांगा कोणी त्याला सांगितलं? बोलून घे. नाही मला शपथ दिली आहे त्यांनी. सांगण्याच्या फाटका काय घेतली? मरत आहे का ती? सांग. ताई नाही. ताई ताई नाही ही तुमची ताई. मग तिने बांधणं लावली का? नवऱ्या संग भांडणं करून आलेली ताई ही तर भांडणं. म्हणजे हे सांभाळायला फायदा देते म्हणायचं आमच्या. कुठे हाका मारा त्याला, कुठे हाका मारा. तायडे ही ताई इकडे इकडे तू इकडे इकडे नवऱ्या संग भांडणं करून आली ना तू. हा मी नाही, तीच भांडली मला. मग तुला इथं राहायचंय गुढी का जायचं नवऱ्याकडे? मला नाही जायचं त्यांच्याकडे, मला नाही मग ह्यांची भांडणं का लावली? तुझा मुस्कर आणू काही मी एक शब्द नाही इकडे इकडं करत. मी कधी शिव्या दिल्या त्यांना? तुला शपथ नाही. मी का मी काय म्हणली तू? आता आता काय म्हणली तिच्या कानात? हेच म्हणली. नाही बाई, मी कशाला बोलली? मी नाही बाई बोलले काय. अरे तुला लाज वाटाय पाहिजे. भावांच्या भावात बांधणं लावायला निघाली काय तू? यासाठी इथं राहती? तुला राहायला फोन लाव आणि हाकर. म्हणजे लागत असं यांना हिस्सा लागत असं तेव्हा भाऊ भांडण लावित ते दाजीला फोन कर. नाही कशा काय बा? थांबतोय नवऱ्याला फोन. अरे एका मेरीला आम्ही एका शब्दाने दुखीत हो, नव्हतो. एक मी फोन काय लावला सुद्धा मी. नाही हॅलो बोलले. हॅलो, हा दाजी कुठे आहे त्या? अर्जंट मध्ये बोलू. अर्जंट घरी येतात का? चालतं या घरी आल्या बोलू. हा, खोटं बोललात माझ्या बरोबर. बहिणीचा लाड करावं पण किती? मी कशाला अहो लग्न बाबा, झालं लग्न झालं ना की आपापल्या घरी सुखी. आपण झालं काय? कशाला भांडण होते तुझे? कशा नाही वेगळं पाहिजे ना तुला? वेगळं नाही. मला मग काय कशाला भांडण होतं? हे काय झालं, मला 3 महिने लग्न राहिलं होतं ना, तेव्हा मला जाच केलं यांनी. भांडी घासायला लावली बाया, मला कपडे धुवायला लावली, मला काम करून घेतलं. काम करून घेतलं बारीक झाली का तू? काम करून घेतलं तर? आणि मी गावाला सगळं करायचं. बोलली बाया मा बाकीचं मी इकडं काव करीत नाही, करत नाही अरे करीत. काय तुमची बहीण लागा तिथं बी ती अशी अहो, ही भांडण जर माहिती असतं ना, मी दुसऱ्या दिवशी हिला घर सोडायला लावलं असतं इथं. आणि म्हणली होती काय अशी, दाजी म्हणली आले. होती. अहो, काय हिने काय चालवलंय? काय चालवलंय? आता फार मारामाऱ्याच लागायच्या राहिलेत आमचे. आमच्या भावाच्या हाणामारी आज यांच्या जावांच्या. बावड बाई ती त्याच्यामुळे आली निघून इकडे. बा कोणच नाही बाई, सगळे बावट म्हणते तुम्हाला. पिशवी भरायची घरी लगेच जायला निघायचं. भांडण करून आली ती. आम्हाला असं वाटत होतं तुम्ही चुकीचे येतं, पण तुम्ही ना तुमच्या काय झालं जागेवर मला? व्यवस्थित येतं. ही आमची बहीण आहे ना, हिची तरी हिला परत दाराचं काय गाव उभं करायचं करायचं राहिले नाही. बघा, ह्या जावाजावात बाई होतीच की बांधणं, गोष्टीची आमच्या तर खोटं डोक्यात बोलायला लागली बांधणं. आता. हे करायसाठी आले तुझं तिला घेऊन जा लगेच. बाय मी इकडे केलं ना, अहो कसं का काय भांडणार त्यांच्यात? त्यांनी माझा जाच केलं आपल्या बावळ- लग्नाच्या-
बावडे कर बावडे कर. जा घेऊन जाऊ द्या जा घेऊन. अहो असली कुठं बहीण असती का? चांगला चाललेला परपंच मोडायचा ना. मी म्हणलं यांची कधीच बांधणार नाही बहिणी बहिणी सारखं राहते तुम्ही एवढा फार दारा तरी अरे पण तुम्हाला बी अक्कल पाहिजे नाही का मिरीचं ऐकाय कोण सांगत आहे आणि तुम्हाला मी काय किती होतं? बहिणीसारखं जपलो हिलांनी माझं पर काढू गाली पाडू पाडू आणलं नेहमी. जाऊ दे आता सॉरी म्हणते Sorry ताई. तिच्या हाताला लागले ते त्यांनी मला चोर बोलले ते म्हणजे तू चोर बोलले म्हणून मग मी एवढे बोलले तिच्या हाताला पण मी बोललेच नव्हते ती काय वाढून झाडून आणि मी तुम्हाला दोघींना बी इथून पुढे सांगतो कुणी बी जरी काही सांगितलं तर कोणावरच विश्वास ठेवायचा नाही. घर आहे ना फुटत असेनी घर एकत्रीकरण जोपर्यंत चाललंय ना तोपर्यंत कोणाचं ऐकायचं नाही. कुणी काही सांगू द्या तुम्हाला चहा पाच का मग आम्हाला का त्यांना पाहिजे चहा? खा. चला. चला. चल. भांडणं केली ते. चला. चला.